पांडवांनी एका रात्रीत बांधलेला मंदिर म्हणजेच श्री क्षेत्र विमलेश्वर। हे हाय मंडळी, महाशिवरात्री निमित्त मी आईक घेऊन गेलंय आपल्या देवगड तालुक्यातील वाडा गावातील विमलेश्वर मंदिरात। या मंदिराबद्दल मी लहानपणापासूनच बराच काय ऐकले होतंय आणि आईक या मंदिर दाखवू घेऊन गेलंय, कारण आतापर्यंत ती कधीच इली नव्हती। आणि तुम्ही पण जर या मंदिरात इलास ना तर तुमका सुद्धा कोकणच्या निसर्ग सौंदर्यात वसलेला या मंदिर नक्कीच आवडत। रहस्यमयी आणि चमत्कारिक लेणी असत, बाजूकच असा ह्या छोटासा कालभैरव मंदिर हा लेडीज का प्रवेश नसता आणि त्याच्या बाजूक लागता ता म्हणजे हा छोटासा गणपती मंदिर। मंदिरातली ही छोटी छोटी मंदिरं सुद्धा किती सुंदर सजवल्यानी हत ना। महाशिवरात्रीच्या दिवशी या मंदिरात भाविकांची कितीतरी गर्दी असता आणि ह्या वर्षी सुद्धा रस्त्यापर्यंत लाईनी लागले होते। मंदिराच्या बाहेरचा या डेकोरेशन एक नंबर केल्याने होता, एकदम रॉयल। थोडा वेळ नुसता बाहेरना डेकोरेशन बघून घेतलं आणि मग आतमध्ये मेन मंदिरात दर्शन घेऊन गेलंय। तर चला तुमका पण दाखवतोय मेन मंदिर आतमध्ये कसा हाता। 5000 वर्षांपूर्वीचा प्राचीन गुफेसारखा महादेव मंदिर असल्यामुळे इकडे वटवागळा खूप बघूक मिळतात आणि मेन मंदिरात सुरुवातीक एक नंदी हा गाभाऱ्याच्या एका बाजू गणपती बाप्पा आणि दुसऱ्या बाजू विमलेश्वराची पालखी। या मंदिराचा वेगळेपण म्हणजे या एकमेव असा शिव मंदिर असा ज्याच्यात गाभारो पायरे वर चढून लागता। मोस्टली शिवलिंग या पायरे खाली उतरून लागता, पण ह्यात हय तसा नसा। मंदिराच्या गाभाऱ्यात गेल्यावर मंडळी मन एकदम प्रसन्न झाला। बाहेर इल्यावर गणेश मंदिरात जाऊन पाया पडलंय आणि थोडा वेळ वाट बघलंय माझ्या एका स्टुडंटची आणि मग अनुष्का आमका बाकीचा मंदिर दाखवून घेऊन गेला। ह्या मंदिर बघून माका वाटला खरंच खूप भाग्यवान होती लोका ज्यांका असा मंदिर ग्रामदैवत म्हणून लाभला। नारळ पोफळींच्या बागांमध्ये ह्या कातळात कोरलेला जागृत असा जीव मंदिर असा। तुम्ही या महाशिवरात्री खयच्या जत्रेक गेलेलास, विमलेश्वर, कुणकेश्वर की रामेश्वर, कमेंट करून माका नक्की सांगा। तर मंडळी या मंदिराचं संपूर्ण मोठं व्लॉग माझ्या ड्रीमर इन देवगड चॅनलवर इलेलो हा, नक्की जाऊन बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा। भेटते नेक्स्ट व्लॉगमध्ये, बाय।